हाय, हॅलो, नमस्ते. मी दीपाली. तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज आपल्याला खूप साऱ्या लाडूंची ऑर्डर होत्या. त्यात पण बरेचसेच प्रकारचे लाडू वेगवेगळे. शुगरच्या पेशंटसाठी अगदी कमीत कमी गोड, नंतर मेथीचे लाडू, त्याच्यानंतर डिंकाचे लाडू आणि जास्त म्हणजे कमीत कमी गोड प्रमाणात डिंकाचे लाडू. शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू असे खूप साऱ्या प्रकारचे आपल्याकडं आज लाडूची ऑर्डर होती. आपल्या इन्स्टा फॅमिली खूप छान व्हायरल होत आहे. खूप छान व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि तिथूनही आपल्याला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खूप साऱ्या ऑर्डर आपल्याला तिथून मिळायला लागल्या आहेत. रोजचं लाडू बनवणं, बाहेर जाऊन देणं खूप कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे व्हिडिओ टाकायला कुठं तर वेळ होत आहे. पण मी रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते, पण कामाच्या गडबडीत कधीतरी राहून जाते. आज आपण एक 2 ते 1.5 किलो लाडू कुरिअरही केले होते. कुरिअर केले होते म्हणजे तुम्हाला खास आज त्या कुरिअरचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे एका सुनेचं. सुनेचं म्हणाल तर का? कारण त्या ताईंनी Instaवरती माझा व्हिडिओ बघितला होता. त्या आहेत पुण्याच्या, त्या पुण्यात राहतात. पण त्यांना त्यांच्या सासू-सासऱ्यांच्यासाठी खास असे पौष्टिक असे माझे डिंकाचे लाडू पाठवून द्यायचे होते. आता पाठवून द्यायचा हा विषय काय झाला, की खूप साऱ्या कुरिअरवाल्यांना मी विचारलं, की "बाबा तुम्ही कुरिअर कराल का?" ढेबेवाडी म्हणजे आमच्या इथलं अगदी खेड्यातलं ठिकाण आहे. तिथं कदाचित पोस्टानं जातात, पण पोस्टानं खूप वेळ लागतो. त्यामुळं कुरिअरवाल्यांकडेच मी गेले होते. त्यानंतर तिघा-चौघांनी मला नाहीच म्हणून सांगितलं, की "एवढ्या खेड्यात कोण जाणार नाही कुरिअरवाला. तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील आणि मग जाऊ शकतो." मग ₹100 ते ₹150 किलोला आम्हाला द्यायला लागले. आता किलोला द्यायला लागले म्हटल्यानंतर मी फोन करून मॅडमना विचारलं, की "ताई असं-असं झालं आहे. मग आता काय करायचं? हे लोकं जास्त पैसे मागतायत." तर त्या ताई बोलल्या, की "पैसे एक्स्ट्राचे कितीही त्यांनी घेऊ दे, फक्त तुम्ही कुरिअर करा." मी तर इथं पुण्यात राहून काही बनवून देऊ शकत नाही. इतक्या लांबून तिकडं बनवून देणं शक्य होत नाही आणि तुमचे लाडू दिसताना एवढे सुरेख सुंदर दिसतायत, चविष्ट आहेत. आपल्या भागातल्याच आहात तुम्ही. मी डोळे झाकून तुमच्या विश्वास ठेवू शकते, की तुम्ही पदार्थ चांगलाच देणार. त्यामुळं त्यांनी मला ऑर्डर दिली. ते लाडू मी कुरिअर केले आणि ते आज पोहोचलेही कुरिअर. मग बघा, एखादी सून जरी लांब असली तरी तिचं तिच्या सासू-सासऱ्यांच्याकडं ओढ आहे, त्यांच्याबद्दल प्रेम आहे. तिनं त्या मॅडमनी आपल्याला Google Peही पैसे अगोदरच करून दिले होते. सगळी प्रोसेस त्यांनी ती अगोदरच केली होती. म्हटल्या, की "मी ऑफिसमध्ये असली तर उगाच मला फोन उचलायला प्रॉब्लेम झाला तर अडचण तुम्हाला नको." म्हणून त्यांनी पत्ता, पैसे वगैरे सगळं अगोदर पाठवलं होतं. मग सुनाही आपल्या घरच्यांच्यासाठी खूप काही करतात. पण जगातले भरपूर असे सासू-सासरे असतात, की ते फक्त आपला मुलगा आणि आपली मुलगी हेच लोकं किती काय करतात हेच बघत असतात. पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, की खरंच सगळी कर्तव्ये ही फक्त मुलगा आणि मुलगीच पार पाडते का हो? सुना काहीच करत नाहीत का? सुना फक्त घरात तुम्ही बसवून ठेवायसाठी आणलीत का? असं कुणाच्या घरी होतं का, की सुनेनं काहीही काम केलं नाही तरी चालतं? असं होतं का? मुलगीने काम केलं नाही तरी चालेल, पण सुनेनं काहीही केलं नाही तर असं चालतं का? हे कुणाच्याही घरी चालत नाही. पण तरीही सुनेला तिच्या कामाची जी पोचपावती आहे ती कधीही मिळत नाही. प्रत्येक वेळी घरातली म्हणत असतात, की "हां, हे माझ्या मुलानं केलं, हां, हे माझ्या मुलीनं केलं." पण खरंच मुलगी प्रत्येक वेळी आपल्या आई सेवा करायला किंवा आपल्या आई काम करायला येऊ शकते का? तिच्याही घरी तिचा संसार असतो, तिच्याही घरी तिचे सासू-सासरे असतात, तिच्याही घरी तिचं व्याप असतं. पण तरीही एखादी गोष्ट जरी मुलीनं किंवा त्यांच्या स्वतःच्या मुलानं केली, तरीही ती जास्तच असते सर्वांच्यासाठी. आणि आपल्या सून आपल्यासाठी रोजच या सगळ्या गोष्टी करत असते. पण त्याचं गोड कौतुक कुणालाही नसतं. हे प्रत्येकाच्या घरी हेच आहे. बरोबर का नाही? आता त्या मॅडमनी जो कुरिअर लाडू केले होते त्या ताईंनी, त्यांना कॅन्सलही करता आली असती ऑर्डर. पण त्यांची खूप मनापासून इच्छा होती, की हे लाडू त्यांच्या सासू-सासऱ्यांपर्यंत पोहोचावेत. मी म्हटलं त्यांना, कराडात जर कोणी येणारं-जाणारं असेल, तर मी त्यांच्याजवळ हे लाडू पोच करते. तरीही त्या म्हणल्या, की "नको, दुसऱ्याला आपल्यामुळं काही त्रास नको. त्यापेक्षा कुरिअरला एक्स्ट्राचे पैसे जाऊ देत. ते मी पैसे द्यायला तयार आहे, पण तुम्ही कुरिअरच करा. अगदी कुरिअर सेफमध्ये पोहोचेल, अगदी व्यवस्थित पोहोचेल."
बरं ठीक आहे म्हटलं, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळं मी कुरिअर करून दिलं. ते कुरिअर अगदी व्यवस्थित पोहोचलं. त्यांच्या घरच्यांनाही खूप लाडू आवडले. पण त्यांच्या घरच्यांनाही फार बरं वाटलं असेल, की बाबा आपली सून पुण्यात आहे, तरीही तिनं आपल्या काळजीपोटी आपल्यासाठी खास कुरिअर करून लाडू आपल्यासाठी पाठवलेत. हे किती कौतुकास्पद बाब आहे. म्हणजे खूप आता तुम्ही म्हणाल, की एवढं काय केलं? एवढं काही केलं नसलं तरी फूल न फुलाची पाकळी तर त्यांनी त्यांच्या घरच्यांच्यासाठी केली. नाहीतर अशा बऱ्याचशाच सुना असतात, की अ, त्रास वाटतो त्यांना कोणतीही गोष्ट करायचा किंवा आपल्या सासू-सासऱ्यांच्यासाठी करायचा. या गोष्टींचा सगळ्यात त्रास वाटतो आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला पैसे Google Pay अगोदरच केलेलं, की माझा फोन नसताना, माझा फोन नंबर नसताना मी फक्त त्यांना स्कॅनर पाठवला होता. मग अशा प्रकारची लोकं समाजात, अशा प्रकारच्या मुली समाजात आज खूप कमी आहेत. आता आपण ज्यावेळी कुरिअर करून लाडू पाठवतो, त्यावेळी आपण कसं पाठवतो, कशा पद्धतीनं कुरिअर करतो हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारची भरणी किंवा डबे असतात प्लास्टिकचे. तशा पद्धतीचे डबे किंवा भरणी आपण वजन करून लाडू त्या भरणीमध्ये ठेवतो किंवा डब्यामध्ये ठेवतो आणि अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूनं अशा पद्धतीने चिकट टेप लावतो. कारण खूप लोकांना भीती वाटते, की आमचं पार्सल कुणी उघडणार तर नाही ना? खूप जणांनी मला विचारलं पण आहे, ज्यावेळी तुम्ही कुरिअर आम्हाला करताय, त्यावेळी असं जर पार्सल तुम्ही गेल्यानंतर कुणी उघडलं किंवा खाद्यपदार्थ चुकून काही तर गडबड झाली, तर काय करायचं आम्ही? असं खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतात. मी काय करते, मी अशा पद्धतीने सर्वत्र अगदी छान प्रकारे चिकट टेप लावते आणि जेव्हा मी कुरिअर करायला जाईन, तेव्हा माझ्यासमोरच मी ते पूर्ण पॅक करून त्यांच्याकडून घेते. अगदी ते व्यवस्थित सगळ्या बाजूनं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करतात. त्याच्यानंतर ते एका बॉक्समध्ये पॅक करतात. बॉक्समध्ये पूर्ण सगळ्या बाजूनं चिकट टेप लावतात. त्याच्यावरती पत्ता, व्यवस्थित फोन नंबर हे सगळं पॅक करून आपल्या समोर देतात. त्यामुळं ज्यावेळेस आपण कुरिअर करतो त्यावेळेस भीतीची काहीही काळजी नाही. खाद्यपदार्थ अगदी व्यवस्थित, खूप छान प्रकारे आणि व्यवस्थित जातात. त्यामुळं कुणाला जरी कुरिअर करायचे असेल, तर तुम्ही असं आमच्याकडं ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला कोणताही पदार्थ कुरिअर करून मिळेल. आपल्याकडं खूप साऱ्या लाडूची ऑर्डर आहे. आता थंडीमुळं खूप सारे पौष्टिक लाडू आवडीने लोकं खातात. तुम्हीही नक्की खाऊन बघा. आता हे बघा, आपण जिथून कुरिअर केलं होतं ना, ती ही कंपनी आहे छोटीशी आमच्या कराडमधली. मी जिथं कुरिअर केलं होतं तिथं आपल्याला पावती देतात. ती पावती भरायची चालली आहे. अशा पद्धतीनं आम्ही कुरिअर करतो. तुम्हाला कधी जर हवं असेल तर नक्की आमच्याकडं पौष्टिक लाडू आणि दिवाळी फराळ मिळून जाईल.